अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक म्हणता येईल असा करार आज झाला आहे युरोपीय संघ आणि भारत यांच्यामध्ये. एकूणच जागतिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापार युद्ध आणि हे सगळं होताना आणि त्याचा दबाव वाढताना आपण पाहतोय. तर भारत आणि युरोपीय संघ यांच्यामध्ये जो ऐतिहासिक व्यापार करार झाला आहे तो नेमका काय आहे, या कराराची मुख्य चौकट आणि उद्दिष्ट कशी आहेत, हे तुम्ही सोप्या शब्दात कसं सांगाल? कसं आहे ना, या कराराकडे येण्याच्या अगोदर आपण एक पाहूया की मागच्या वर्षी साधारणतः 2 एप्रिलला युएस प्रेसिडेंट ट्रम्प यांनी सांगितलं की ते भारतासह विविध देशांवरती कर लागू करतील, टॅरिफ लागू करतील. बरीच लोकांनी त्यांना ट्रम्प टॅरिफ टँट्रम्स असं सुद्धा उद्देशलं. त्यामुळं टॅरिफ हा प्रकार हा घराघराच्या चर्चेतला झाला. तोपर्यंत फक्त काही अर्थतज्ञांनी बोलावं, काही व्यापाऱ्यांनी बोलावं, काही प्रोफेशनल्सनी बोलावं असा हा टॉपिक होता. मात्र आता घराघरात, शहरात, गावागावामध्ये टॅरिफ हे काय आहे हा विषय येतोय. तर एका मिनिटात आपण टॅरिफ काय समजून घेऊया, त्यामुळे आपल्याला याचं महत्व कळेल, या डीलचं काय महत्व आहे. आपली एखादी गोष्ट जेव्हा अमेरिकेत जाते तेव्हा आपली गोष्ट 100 रुपयाला अमेरिकेत विकली जात असेल तर आता ती 125 किंवा 150 रुपयांना विकली जाते काही गोष्टी त्या. अगोदर 100 रुपयाला किंवा 110 रुपयाला विकली जायची समजूयात आपण, तर आता ती 150 रुपयाला विकली जाते. मग अमेरिकेत मधला जो व्यक्ती खरीदणारा आहे तो सांगेल तुम्हाला 150 रुपयाची गोष्ट नको आहे, त्यामुळे तो इतर देशातनं ती गोष्ट खरेदी करू शकेल कदाचित. तर हा आपल्याला धोका आहे, कारण आपली जी गोष्ट आहे ती आपण तितक्याच किमतीला विकतोय 100 रुपयालाच, पण 10 रुपये वरती लावण्यापेक्षा ते 50 रुपये लावताय. त्यामुळे आपली जी वस्तू आहे, आपलं जे वाहन आहे ते महाग होत आहे युएस मध्ये. त्यामुळं आपलं कमी मागितलं जाईल का याची भीती असते. तर हा टॅरिफचा प्रॉब्लेम आहे. हा टॅरिफचा जर प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर आपल्याला वेगवेगळ्या देशांसोबत एफटीए म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट करायला हवं. फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे जर मी 100 रुपयामध्ये इथं वस्तू बनवली असेल भारतामध्ये तर ती 100 ते जास्तीत जास्त 105 रुपयांपर्यंत तुमच्या देशामध्ये विकू शकेन, अशी तुम्ही मला परवानगी द्या. आणि त्याचप्रमाणे तुमची जी वस्तू तुम्हाला चांगली जमते ती तुम्ही जी बनवता $100ची ती 105 पर्यंत तुम्हाला विकण्याची परवानगी माझ्या देशात देतो, कारण मी तुम्हाला $5 जास्त मागतोय किंवा तुम्ही मला 5 रुपये जास्त मागताय. तर हे जितकं कमी असेल टॅरिफ तितकं आपलं वाहन, आपलं सामान, आपलं गुड्स, आपलं मर्चंडाईज इतर देशांमध्ये विकणं सोपं जातं. या अनुषंगाने भारताने आतापर्यंत मागच्या वर्षभरामध्ये युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, युए अशा विविध देशांसोबत अग्रीमेंट केलेले आहेत. हे पाहता आता जे अग्रीमेंट होतंय ते ईयू सोबत होतंय. ईयू म्हणजे काय, आपण विनायकजी जसं बोललात तसं 27 देशांचा महासंघ आहे हा, 27 देशांचा. त्यामुळे हा खूप मोठा महासंघ आहे. यामुळे होईल काय, मी जेव्हा एखादी गोष्ट सोलापूरमध्ये चादर बनवेन किंवा टॉवेल बनवेन, तो मला जेव्हा या 27 देशांमध्ये पोहोचवायचा आहे तेव्हा तो टॉवेल किंवा ती चादर किंवा तो रुमाल हा इतर देशांपेक्षा स्वस्त असेल थोडासा, त्यामुळे त्याची मागणी ईयू मध्ये वाढेल. त्याचप्रमाणे मी जेव्हा मर्सिडीज गाडी किंवा बीएमडब्ल्यू गाडी अशी एखादी महागडी गाडी भारतामध्ये घेईन, त्याची किंमत ही जी सध्या आहे त्यापेक्षा कमी किंमत लागेल मला. तर हे त्याचे फायदे उदाहरणार्थ मार्फत तुम्हाला सांगितले.